आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि मध्ये चाललो आहोत अजून काही ठिकाणी एक्सप्लोर करायला, जसं की मैसूर झू आहे. Mysore Zoo. Mysore Zoo, officially known as the Sri Chaman Rajendra Zoological Gardens, is one of the oldest and most famous zoos in India. It's an ideal destination for a family outing, offering a chance to see exotic wildlife, enjoy lush greenery, and learn about conservation. So, how to reach to this Mysore Zoo? There are three options. First is by road. Mysore Zoo is well connected via bus, taxis and autos. Second option is by train. Mysore railway station is just 3 km away. And third option is by air. The nearest airport is Mysore Airport, about 12 km from the zoo. And timings: open daily from 8:30 am to 5:30 pm. Closed on Tuesdays. इकडे आहे एंट्रन्स झूचं. इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटर आणि इकडे चालू. इथे असं तिकीट काउंटर आहे. मैसूर प्राणी संग्रहालयाची अधिकृत ओळख श्री चामराजेंद्र प्राणी संग्रहालय अशी आहे. याची स्थापना 1892 साली मैसूरचे राजा चामराजेंद्र वाडियार यांनी केली. सुरुवातीला हे राजघराण्यासाठी खासगी प्राणी संग्रहालय म्हणून बांधले गेले होते, परंतु नंतर ते जनतेसाठी खुले करण्यात आले. स्थापना काळात हे प्राणी संग्रहालय फक्त 10 एकरांवर होते, पण आता ते 157 एकरांपर्यंत विस्तारले आहे. येथील संवर्धन उपक्रम: मैसूर प्राणी संग्रहालयाने दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धन व पैदास कार्यक्रमात आघाडी घेतली आहे. यात पांढऱ्या वाघ, आशियाई सिंह व गवा यांचा यशस्वी प्रजनन समाविष्ट आहे. प्राणी संग्रहालयाने वर्षानुवर्षे प्राण्यांच्या कल्याणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. तसेच विविध प्रजातींच्या देवाणघेवाणी व संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयांशी सहकार्य केले आहे. 1902 साली प्राणी संग्रहालय जनतेसाठी खुले झाले आणि स्थानिक व परदेशी प्राण्यांचा समावेश करण्यात आला. 1927 साली संस्थापक राजा चामराजेंद्र वाडियार यांच्या नावावर प्राणी संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले. 1972 साली करंजी तलावाचा समावेश करून प्राणी संग्रहालयाचा विस्तार झाला.
एकच पायावर उभा राहते. कुठे आहे का? आहे का? ते काय येते एक सायरस एका पायावर उभा राहते. नाही 2 पायावर राहते. बघ ना उभा राहते एकाच पायावर. एकाच पायावर. म्हटलं चालली आहे बघा, इथे टायगर मस्त बसलेला आहे, दाखवते तुम्हाला. अतिशय निवांत बसलेला आहे टायगर. किती मोठा आहे ना. खाली खड्डा आहे बघ, खाली खड्डा आहे. तिकडे चित्ता वगैरे होतं तू बघितलं. ते तिथे जायचंच आहे आपल्याला. So key attractions, first is exotic wildlife, tigers, lions, elephants, giraffes and a variety of birds. Second attraction, children's park, a dedicated area for kids to play. Third is battery operated vehicles. For a relaxed tour of the zoo, there is an option for battery operated vehicles. Fourth is aquarium, housing colorful and exotic fish species. Tips for a memorable visit. First is wear comfortable shoes and carry water. Second, follow zoo rules and avoid feeding animals. Third, plan a visit during weekends. Plan a visit during weekdays to avoid crowds. तिथे काय बघ, तिथे झोपला तिथे दोघं तिघ सगळे झोपायची वेळ आली. आपण मीठच खायचं झोपायचं. मैसूर प्राणी संग्रहालय, ज्याला अधिकृतपणे श्री राम राजेंद्र प्राणी संग्रहालय म्हणतात, हे भारतातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध प्राणी संग्रहालयांपैकी एक आहे. कुटुंबियांसोबत सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे, जिथे तुम्ही दुर्मिळ वन्यजीव पाहू शकता, हिरवाईचा आनंद घेऊ शकता आणि संवर्धनाबद्दल शिकूही शकता. रस्ता मार्ग, मैसूर प्राणी संग्रहालय बस, टॅक्सी आणि ऑटोने सहज पोहोचण्यायोग्य अंतरावर आहे. रेल्वेने मैसूर रेल्वे स्थानकापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. हवाई मार्गे, जवळचे विमानतळ म्हणजे मैसूर विमानतळ, जो प्राणी संग्रहालयापासून सुमारे 12 किलोमीटर दूर आहे. सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 दररोज हे प्राणी संग्रहालय उघडे असते आणि मंगळवारी फक्त बंद असते. तर इथे दुर्मिळ प्राणी पाहता येतात. वाघ, सिंह, हत्ती, जिराफ आणि विविध पक्षी. मुलांचे उद्यान, मुलांसाठी खेळण्याचे खास ठिकाण आहे. बॅटरीवर चालणारी वाहने आहेत. प्राणी संग्रहालयाचा आरामदायक फेरफटका मारण्यासाठी इथे ही वाहने वापरली जातात. आणि रंगीत आणि दुर्मिळ माशांचे प्रदर्शन, ॲक्वेरियम सुद्धा आहे. तर इथे ही जी भेट आहे ती स्मरणीय करण्यासाठी काही टिप्स. पहिली आहे, आरामदायक बूट घाला आणि पाणी सोबत ठेवा. प्राणी संग्रहालयाचे नियम पाळा आणि प्राण्यांना खाऊ घालू नका. तिसरं म्हणजे गर्दी टाळण्यासाठी आठवड्याच्या दिवसात भेट देण्याचा प्रयत्न करा.
म्हैसूर प्राणी संग्रहालय आणि पर्यटन, त्याचा प्रभाव व नवीन ट्रेंड. पर्यटनावर परिणाम. म्हैसूर प्राणी संग्रहालय हे म्हैसूरच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे. दरवर्षी 3 दशलक्षाहून अधिक पर्यटक येथे भेट देतात, ज्यामध्ये भारतातील वेगवेगळ्या भागातील तसेच परदेशातील लोकांचा समावेश आहे. म्हैसूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हे प्राणी संग्रहालय एक आवर्जून भेट द्यायचे ठिकाण मानले जाते. प्राणी संग्रहालयाची भेट प्राचीन म्हैसूर पॅलेस आणि रंगीबेरंगी वृंदावन गार्डनला भेटीसह जोडली जाते. म्हैसूर प्राणी संग्रहालयातील नवीन पर्यटन ट्रेंड. पहिला आहे पर्यावरणपूरक पर्यटन, इको टुरिझम. प्राणी संग्रहालय पर्यावरण संवर्धनावर लक्ष केंद्रित करत आहे. पर्यटकांना निसर्गाशी जोडण्यासाठी विशेष कार्यक्रम आणि गाईड्स टूर उपलब्ध आहेत. दुसरं म्हणजे विस्तारित अनुभव, इमर्सिव्ह एक्सपिरियन्सेस. प्राण्यांच्या नित्यक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी बिहाइंड द सीन टूर आणि शैक्षणिक कार्यक्रम वाढत्या लोकप्रिय होत आहेत. तिसरा आहे संवर्धन कार्यक्रम, कन्झर्वेशन प्रोग्राम्स. दुर्मिळ प्राण्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. चौथा आहे प्रौद्योगिकाचा वापर, यूज ऑफ टेक्नॉलॉजी. प्राणी संग्रहालयाने तिकीट बुकिंग, व्हर्च्युअल टूर आणि प्राण्यांबद्दल माहिती देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला आहे. पाचवा आहे परिवारांसाठी विशेष उपक्रम, फॅमिली सेंट्रिक ॲक्टिव्हिटीज. मुलांसाठी खेळाचे क्षेत्र, शैक्षणिक कार्यशाळा आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांमुळे कुटुंबियांना अधिक सोयीस्कर अनुभव दिला जात आहे. सहावा आहे स्थानिक पदार्थ आणि हस्तकला विक्री, लोकल फूड अँड हँडीक्राफ्ट स्टॉल्स. प्राणी संग्रहालयाच्या परिसरात स्थानिक खाद्यपदार्थ आणि हस्तकला विक्री करणारे स्टॉल्स लावण्यात आले आहेत, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. चौथा आहे संध्याकाळी विशेष कार्यक्रम, इव्हनिंग इव्हेंट्स. पर्यटन हंगामात प्राणी संग्रहालयात प्रकाश शो आणि संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो. म्हैसूर प्राणी संग्रहालय पर्यावरण, वन्यजीवन संवर्धन आणि पर्यटन याचा उत्कृष्ट संगम आहे. नवीन ट्रेंड्समुळे हे ठिकाण अधिक आकर्षक झाले आहे, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. पांडा मिरकट म्हणतात त्यांना, मिरकट म्हणतात, मिरकट. कसं काढलं बघ तुम्ही. छोटे मंकी आहे आता खेळत नाहीत बघ.
असं का करते? इथून पुढे खाद्यपदार्थ अलाउड नाहीत. जे काय तुम्ही घेतलेलं असाल ते खायचं, इथंच संपवायचं आणि डस्टबिनमध्ये टाकूनच पुढे जायचं आहे, असं त्यांचा नियम आहे. कारण ते स्ट्रिक्टेबल आहेत, एकदम स्ट्रिक्ट आहे. लिहिलंय हे बघा, खायला लावतात ते. इथे हे बघ, Mysore Zoo significantly contributes to the region's tourism, driving both domestic and international footfall. Here's how. So, economic boost. Welcoming over 3 million visitors annually, the zoo supports local businesses including hotels, restaurants and transport services. Cultural significance. For travelers, Mysore Zoo is a must-visit destination, offering an enriching experience that complements the historical and cultural era of Mysore Palace and Vrindavan Gardens. Family attraction. Its diverse range of wildlife, lush landscapes, and child-friendly facilities make it a favorite among families and school groups. Latest tourism trends at Mysore Zoo. Ecotourism initiatives. Visitors are drawn to the zoo's focus on conservation and sustainability. Efforts include waste management systems, renewable energy use, and eco-friendly souvenirs. Increased digital engagement. Online ticket booking and virtual tours have become popular, making it convenient for tourists to plan visits. QR codes at enclosures provide instant access to animal facts and videos. Night safari proposals. Mysore Zoo has plans to introduce a night safari, allowing visitors to experience the zoo's nocturnal wildlife, a unique and thrilling addition to the experience. Educational programs. Interactive sessions, animal feeding demonstrations, and wildlife awareness programs are attracting school groups and eco-tourists. Seasonal events. Special exhibitions during festivals and holiday seasons, such as wildlife photography, contests and themed animal awareness drives, are creating buzz and increasing visitors' numbers. Enhanced accessibility. Enhanced accessibility. Battery-operated vehicles, ramps and other accessibilities features ensure a comfortable visit for elderly and differently abled visitors. Female up to 14 feet, male up to 18 feet.
इंडियाची जिराफ होती माहिती 1680 केजी तिकडे चारा तिथे अडकवतात काय त्यांना खायला यावं म्हणून अडकवलं कसं खातात. इथे तुम्हाला बंगाल वाघ, आफ्रिकन जिराफ, रंगीत पोपट आणि भव्य हत्ती यांच्यासारखे दुर्मिळ प्राणी पाहायला मिळतात. प्रत्येक प्राण्याचे निवासस्थान नैसर्गिक वातावरणाशी जुळवून तयार केले आहे. आरामदायक चपला घाला, पाणी बरोबर ठेवा आणि लहान मुले किंवा वृद्धांसोबत असाल तर बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांचा वापर करा. सगळ्या सोयी आहेत इथे. मैसूर प्राणी संग्रहालय फक्त मनोरंजनापुरते मर्यादित नाही. हे वन्यजीव संवर्धन आणि शिक्षणाचे केंद्र आहे. दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजातींसाठी त्यांच्या प्रजनन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्याची संधी नका सोडू. मैसूर प्राणी संग्रहालयाला भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे, जिथे निसर्ग, वन्यजीव आणि ज्ञान यांचा उत्तम संगम आहे. मग तुमची तयारी करा आणि तुमची सहल आजच ठरवा. हे थोडी इकडे
एग्जिट का देखो असू दे की आता तू कशाला नहीं है बाबा पहली बार आए मैं एक सुन लो बाय बाय करा था चले जा रही व्हिडिओ लाईक करा, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल ट्रॅव्हल विथ मधुरा सबस्क्राईब करा. थँक्यू.